नमस्कार, मी अमृता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज होता शनिवार. हा व्हिडिओ खरं तर खूप दिवसाचा आहे, पण ते एडिटिंगमध्ये वगैरे वेळ गेला. तर आम्ही शनिवारी मिस्टरांना म्हटलं कंटाळा आलाय, चला फिरायला जाऊया. तर नेहमीप्रमाणे ते मला मुळगावला घेऊन गेले. आमच्या इथे ही नदी आहे बदलापूरची. तर आम्ही गेलो पहिले मुळगाव वडापाव सेंटरमध्ये, जो की फेमस आहे. हा इथला मुळगावचा वडापाव खूप फेमस आहे. आम्ही नेहमी इथे जातो वरचेवर. तर शर्णव आणि शर्णवचे पप्पा जोपर्यंत वडापाव आणि मिसळ घेऊन येते ते तोपर्यंत मी आणि श्रीव असं टाईमपास करत होतो. बुमरँग आणि ते स्नॅपचॅटवरती फोटोज वगैरे असं करत बसलेलो. श्रीवला असं खूप आवडतं, मज्जा वाटते त्याला. आम्ही हे करत होतो मजा मस्ती, तोपर्यंत शर्णव वडापाव घेऊन आला. आणि खूप सुंदर तुम्ही बघू शकताय. वडे खूप मोठे मोठे असतात, गावी असतात तसे. लगेच मिस्टर मिसळपाव घेऊन आले. मिसळपाव बघून तोंडाला पाणी सुटलं, पण टेस्ट एवढी काही खास नव्हती. कोल्हापूरच्या मिसळपावसारखी नव्हती. शर्णाने लगेच वडापाववर ताव मारला. त्याला खूप आवडतो हा वडापाव. आणि मग काय, मिसळ आणि वडापाव आम्ही फिनिश केलं. आणि श्रीवसाठी आम्ही ह्याची माझाची बॉटल घेतली, सेल्फी काढला आणि लगेचच आम्ही चहा घेतला. चहा वाटला असा घ्यावासा म्हणून घेतला. आणि मग नंतर गाडीवर बसून आम्ही पुढे चाललेलो. तर गाडीवर बसल्यानंतर गाडी चालू असताना हे मी फोटो काढलेत. मला पण आश्चर्य वाटते की मी एवढे छान फोटो काढलेत. मस्त वाटलं. गावाकडची आठवण आली. पूर्ण हिरवीगार झाडी, ते असं गावाकडचं सगळं दृश्य असल्यासारखं मला तरी वाटलं. आणि मग नंतर हे आम्ही बारवी डॅमला जात होतो. हा रोड म्हणजे तिथे बांधकाम चालू आहे, पण तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकताय किती छान घनदाट झाडी आहे. मस्त वाटतं तिकडे झाडी वगैरे बघून. मला तर माझ्या गावचीच आठवण झाली, कारण माझ्या गावी गारगोटीला मस्त अशीच झाडी वगैरे आहे. खूप छान वाटलं. खरं तर गेलं पाहिजे आपण असं विकेंडला वगैरे. सहसा आम्ही जात नाही, पण कधीतरी जातो. आता आम्ही पोचलो आहोत बारवी डॅमला. तर इथे तुम्ही बघू शकताय, आता दिसेल बारवी डॅम. जास्त पाऊस नव्हता त्यामुळे पाणी एवढं नव्हतं. पाणी नाही तर खूप असतं, जर कंटिन्यू पाऊस असेल तर छान पाणी वगैरे असतं. पण तिथे कोणाला जास्त आतमध्ये पाठवत वगैरे नाही. आता पाणी नव्हतं म्हणून आम्ही खाली गेलो. गाडी तिथेच लावली आणि खाली गेलो. तर खाली इथे तुम्ही बघू शकताय बकऱ्या वगैरे आलेल्या होत्या. इथेच ते लोकल माणसं राहतात ना, त्यांच्या आहेत ह्या बकऱ्या. कारण आम्ही मागच्या वेळेस त्या साईडने गेलेलो तेव्हा आम्ही बघितलं, त्यांचं शेड वगैरे आहे तिथे त्या बकऱ्या वगैरे ठेवतात. नंतर काय, तिथे पाणी बघून शर्णवला पोहायची इच्छा झाली. त्याला आम्ही समर कॅम्पमध्ये ना स्विमिंग पूलमध्ये असं म्हणजे तिथे बदलापूरलाच घातलेलं स्विमिंग कॅम्पमध्ये. तर त्याला पोहायचं होतं, पण ते कसं स्विमिंग पूलमध्ये पोहणं वेगळं आणि असं मोकळ्या पाण्यात पोहणं वेगळं. पण तिथे माणसं वगैरे होती, तर आम्ही त्याला परवानगी दिली आणि तो खूप छान पोहला. आम्हाला पण छान वाटलं आणि त्याला पण कळलं की किती फरक असतो स्विमिंग पूल आणि ह्या पाण्यामध्ये. नंतर काय, मग कमी पाण्याच्या इथे त्या दोघांना नेलं, मस्त एन्जॉय केला दोघांनी. आणि मग डॅमचे थोडे फोटो काढले. आमचे थोडे ते लोक एन्जॉय करत होते मस्त, तोपर्यंत आम्ही दोघांनी थोडे थोडे फोटो काढले. काय करायचं, हेच तर आठवणी. हे म्हणजे फोटो वगैरे आपण नंतर बघून आठवू शकतो ना. आता ही मुलं मोठी झाली की कुठल्या कुठे जातील, तेव्हा काय आपल्याला दिसणार आहेत. मग तेव्हा हेच फोटो बघायचे आणि मन समाधान करून घ्यायचं. नंतर आम्ही पोचलो तिथे डॅमच्या इथे रोडवरती. तिथे ॲक्च्युली कोणाला थांबू देत नाहीत, पण फोटो काढत होते सगळे. मग आम्ही पण थोडे फोटो वगैरे काढून घेतले. आणि हे सगळं आटपून आम्ही गेलो. महाराजांची मूर्ती इथे बदलापूरला बसवली आहे, रोजरी स्कूलच्या समोरच आहे, ब्रिज संपल्यानंतर नदीवरचा. इतकी सुंदर मूर्ती आहे, डोळे भरून मूर्ती बघितली. मला तर एवढी मस्त वाटली. गोल फिरून तिथे व्यवस्थित बघितलं. आणि त्याच्याच बाजूला समोर ना बसण्यासाठी असं हे बाग टाकलेले आहेत, तिथे बसलो. आणि असा दिवस आमचा खूप छान सुंदर गेला. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक.